नमस्कार. आज कोलारमधील प्रगतशील शेतकरी माननीय कृषी भूषण राजू शेठ कुंकुलोळ यांचे ह्या तुरीच्या प्लॉटमध्ये पीक पाहण्यासाठी फिरोज पठाण सर आणि रमेश नळे सर दोघं या ठिकाणी निरीक्षणासाठी आलेले आहेत. आणि या ठिकाणी 10 एकरवरती जैविका तंत्रज्ञान म्हणजे जैविका दाणेदार आणि फर्टिटा दाणेदार रासायनिक खतासोबत बेसल डोसमध्ये दिलेला आहे. आणि वरती लिक्विड फर्टिलायझर ज्याला आपण लिक्विड प्लांट फूड म्हणतो तो लिक्विड प्लांट फूड, सॉईल हेल्थ केअर, बाल्यावस्थेमध्ये प्लांट हेल्थ केअर, यंगर कुमारावस्थेमध्ये आणि फ्रूट हेल्थ केअर आता शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये, फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये या ठिकाणी वापरलं गेलं. तर तुमच्या आता ह्या 10 एकराच्या निरीक्षणामध्ये तुम्हाला काय जाणवलं, काय काय तुम्हाला इथं बदल वाटला? हे जी तूर आहे साहेब, तर याला ज्यावेळेस आपण या तुरीला ज्यावेळेस आपण सॉईल हेल्थ केअर दिलं होतं त्यावेळेस जस्ट फुटवे सुरुवात झाली होती, फुटवे टिंगण्यास. आणि त्याच्यानंतर प्लांट हेल्थ केअर आणि फ्रूट हेल्थ केअरचे जे स्प्रे झाले. आज जर आपण बघितलं तर ही जी एक शेंग आहे, नॉर्मल तुरीच्या शेंगांना 4 बिया असतात. आता याच्यातलं जर बघितलं तर मेजॉरिटी 5 बिया एका शेंगामध्ये दिसत आहेत. त्यानंतर शेंगांची जी चमक आहे, जे स्प्रे आपण जे न्यूट्रिशन जे आपण वेळोवेळी देत गेलो, जसं सॉईल हेल्थ केअर, प्लांट हेल्थ केअर आणि फ्रूट हेल्थ केअर याच्या मार्फत जे काही न्यूट्रिशन्स गेलेली आहेत, तर ही जी फांदी जर बघितली तर सुरुवातीला जी फुलं आली तेव्हापासून तर शेंड्याला जशी अशी फुलं येत गेली तर इथपर्यंत सर्व फुलांचं सेटिंग झालेलं आहे आणि शेंगा बनलेल्या आहेत. एका बेसकेमध्ये किती शेंगा आहेत मोजा बरं? उदाहरणार्थ हा आहे बघा बरं, हे बघा, आता इथे 4 आहेत, इथे 4 आहेत, इथे 3 आहेत, हे बघा, ह्या ठिकाणी 5 आहेत, 5 6 7 आहेत. या ठिकाणी जर बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. म्हणजे आता जर बघितलं 3 पासून 8 पर्यंत एका पेऱ्यामधला तुम्हाला शेंगा निघालेल्या आहेत. आणि आत्तापर्यंत तुम्ही आता तुरीचे दुसरे प्लॉट पण बघितलेत. ह्या वयामध्ये जी ग्रोथ आहे हे किती टक्के तुम्हाला जास्त यील्ड देईल असं वाटतं? कमीत कमी याच्यामध्ये 30 ते 40% आपल्याला ग्रोथ उत्पन्न शाश्वत वाढणार आहे. 100%. 40% तर याच्यामध्ये ग्रोथ आता दिसते. ओके. आणि आपण आता बघितलंच आहे याचा स्टेम खोड किती मोठं वाढलं आहे, ब्रांचेस किती वाढले आहेत. आणि आज एवढं मोठं खोड असून सुद्धा शेंगांच्या वजनांमुळं झाडांना, फांद्यांना ह्या शेंगांचं वजन पेलवत नाही आहे, असं या ठिकाणी मिळालेले रिझल्ट्स आहेत. खूप खूप चांगलं या ठिकाणी पठाण साहेब तुमचं मार्गदर्शन राजू भाऊंना इथं लाभलेलं आहे. आणि याचा खूप चांगला परिणाम जो मिळाला आहे त्याचं 70 ते 80% श्रेय टेराटेक आणि जैविकाला जातं आहे. कारण इतर रासायनिक खतं पण असतात, तर 20% जर ते असतील तर आज 80%पेक्षा जास्त क्रेडिट आपण जैविका तंत्रज्ञान आणि टेराटेकला देऊ शकतो. खूप खूप धन्यवाद.